स्मार्ट मीटर बसवण्याच्या सक्तीच्या निर्णयाविरोधात तसेच विविध पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत स्मार्ट मीटर योजनेला तीव्र विरोध दर्शवला। आंदोलनादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात महावितरण कंपनीकडून राज्यातील वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती केली जात असल्याचा आरोप करण्यात आला। स्मार्ट मीटर्स मोफत बसवण्याच्या दाव्याला फसवे आणि दिशाभूल करत असल्याचे सांगत भविष्यात या मीटरचा खर्च वीज दरवाढीच्या माध्यमातून ग्राहकांकडून वसूल केला जाणार असल्याचा दावा करण्यात आला। निवेदनात ग्राहकांना त्यांच्या पसंतीचा मीटर निवडण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचे नमूद करून सध्याचे पोस्टपेड मीटर कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली। तसेच स्मार्ट मीटर तांत्रिक माहिती, अचूकता चाचणी अहवाल, डेटा सुरक्षा, गोपनीयता धोरण, रिमोट डिस्कनेक्शनचे अधिकार, तक्रार निवारण प्रक्रिया आणि स्मार्ट मीटर सक्तीबाबतचे कायदेशीर आदेश यांची माहिती देण्याची मागणी करण्यात आली। जर आपण बघितलं तर लोकशाहीचा सगळ्यात मोठा जर हे काय असेल तर विरोधक स्ट्रॉंग नसणं आणि मग विरोधक कसा खुळखुळा करायचा जेणेकरून त्यांना हव्या त्या पॉलिसीज राबवता येतील। त्याचाच हा एक भाग आहे की मोठ्या प्रमाणात त्यांनी आता स्मार्ट मीटर आपल्यासाठी जो आणलेला आहे ते खूपच चुकीचं आहे। आणि स्मार्ट मीटरच्या विरोधात आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट तीव्र विरोध वेळोवेळी करणार आहे। हा आताच नाही तर वरचेवर होत राहणार आहे आणि विद्यार्थ्यांचं जे नुकसान केलेलं आहे हे अक्षम्य आहे। सरकार हे कधी त्याचं ते भरून न निघणारं नुकसान घरच्यांचं झालेलं आहे, पण सरकारनं जे काही नुकसान या पिढीचं केलेलं आहे या पिढीचा विश्वास उडेल आता की आम्ही कुणावर विश्वास ठेवायचा, सरकारवर विश्वास ठेवायचा, आम्ही प्रयत्न करायचे की नाही। इतके मोठे आता प्रश्न युवा पिढी समोर उभं राहणार आहेत, म्हणून आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो। रुपये नाव सांगा। माझं नाव रशीद गुलाब शेख, करंजे पेठ, बाबर कॉलनी, सातारा। जुनं बिल आलं आहे 2310 ही मिनिमम रेंज आहे त्याची जुन्या बिलाची, आणि आता आलंय नवीन बिल स्मार्ट मीटर सांगा। स्मार्ट मीटरचं 8890 रुपये एकाच महिन्याचं बिल आहे। दर महिन्याला किती येतं तुम्हाला साधारण? 2324 असं बिल येते दर महिन्याला। आता 8890 आलं, 8890 आलंय बिल, 4 पट बिल आलेलं। सर्वसामान्य नागरिकांचा जो महिन्याचं बजेट असतं त्या बजेटमध्ये ज्या अर्थाने माणसांचं नियोजन आहे, एकतर महागाई वाढलेली आहे, त्या सिलेंडरची महागाई असेल, इतर तुटवडा असेल, त्या संपूर्ण घरगुती सगळ्या ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं नागरिकांना पूर्णपणे या सगळ्या संकटांना सामोरं जावं लागते। 3 पट 4 पट जर बिलांची वाढ होत असेल तर या ठिकाणी नेमकं जनतेनं करायचं काय? स्मार्ट मीटर सगळ्यात महत्वाचा घातलेला घाट, याचं कारण एक आहे की संपूर्ण देशभरातल्या असणाऱ्या नागरिकांचा डाटा कलेक्शन करणे हा सगळ्यात मोठा 2029च्या निवडणूक नजरेसमोर ठेवून हा सरकारचा सगळ्यात महत्वाचा हेतू आहे। याच्या पाठीमागची भूमिका दुसरी काही नाही। आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं आपणाला मी या ठिकाणी काही महत्वाच्या गोष्टी आपणा समोर मांडू इच्छितो की ज्या जनतेला काही माहित नाहीत, की जनतेला अंधारात ठेवून कशा पद्धतीने कारभार करायचा हे सरकार करत आहे। वीज कायदा 2003 अनुषंगानं कलम 45 अधिनियम 2003च्या 45 कलमानुसार ग्राहकांना वीज मीटर बसवण्याचा, स्मार्ट मीटर बसवण्याचा स्वातंत्र्य असणारा कायद्यामध्ये तरतूद आहे। परंतु त्याविषयी विचारणा केली असता वीज अधिनियम 2003च्या 55 या ठिकाणी तुम्ही कागदी घोडे नचवून हा बंधनकारक असण्याचा जो शासन आमच्यावरती किंवा सर्वसामान्य जनतेवरती जो कायदा दाखवत आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीचा आहे। त्यामुळं तुमच्याच वीज अधिनियम कायद्याचा तुम्ही या ठिकाणी बिमोड करत आहात हे आवर्जून तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचं आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।